त्यांना सगळं काय मिळतं, पण सरावाच्या प्रश्नपत्रिका मिळत नाही. हा प्रश्न कुठेतरी सोडवला पाहिजे. तर मी फक्त 2-3 जणांना त्या ठिकाणी मी अप्लाय केला की बाबा तुम्ही हे काय करू शकता का. तो विनाविलंब त्यांनी लगेच मला या ठिकाणी होकार दिला. त्यात सगळ्यात पहिले म्हणजे दीपकबाई शाह, ते राहायला चिंचवडला जरी असले तरी त्यांनी या ठिकाणी त्यांचे म्हणजे सहकारी जे आहेत आपले बाळासाहेब, त्यांच्याकडे काय निधी पाठवला. ते म्हणले तुम्हाला जे पेपर्स हवेत ते तुम्ही करून घ्या. परंतु ही बातमी जेव्हा आमचे मार्गदर्शक सुरेशजी धोत्रे साहेबांना कळाली, ते म्हणले तुम्ही ते एकट्यालाच कशाला मागता, मी पण आहे तुमच्याबरोबर. काही न करता त्यांनी तुरंत मला लगेच पैसे दिले आणि हे करून टाकले, म्हणजे तुम्ही पेपर आणून टाका. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही गोल्डन रोटरी पुढे मागे राहणार. तर त्यासाठी आमचे मेडिकल डायरेक्टर लगेच पुढे आले. अरे ते म्हणले सगळ्यांनी दिलं, मग आपला क्लब का मागे राहणार, काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते मी लगेच देतो. म्हणजे विनाविलंब ताई फक्त आहे ना 1 तासामध्ये सगळे पैसे गोळा झाले. मी सरांना सुपूर्द केले आणि आज त्या प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत. सांगायचा उद्देश हा आहे की समाजामध्ये देणारे लोक भरपूर आहेत, पण आपण कशासाठी मागतो आणि काय उद्देशाने मागतो हाही त्यातला भाव असतो. असो, या ठिकाणी शाळेला काही मदत लागो, की गोल्डन रोटरी असेल, सर्व समाज असेल, हा आपल्या पाठीचे आहे. समाज देतो आहे, पण विद्यार्थ्यांचं पण तेवढंच कर्तव्य आहे की आपण आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रचंड मेहनत करणं आणि अभ्यास करणं. असो, यानंतर आमचे रोटरीचे अध्यक्ष जे आहेत संतोषजी परदेशी, ते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार 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 घाला, म्हणजे मला कळलं तुम्ही इथं आहेत म्हणून. कुणासाठी चाललंय सगळं? नक्की ना? कशासाठी? हे का देतो तुम्हाला? बोला चला, बोला लवकर. आणि हा अभ्यास केल्यानंतर तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा दिल्यानंतर काय घडणार आहे? याच्यातनं उद्याला येणारा आपला नागरिक घडणार आहे, आपला शिक्षक घडणार आहे, आपला नगराध्यक्ष घडणार आहे, आपला पंतप्रधान घडणार आहे. कारण ही जी प्रश्नमंजुषा आहे ना, या आपल्या प्रशासन अधिकारी वैद्य मॅडम यांनी आपल्याला फक्त आमचा जो प्रतिनिधी आहे, आमचा प्रदीप टेकोडे, त्याला एक मेसेज केला की दादा असं असं आहे म्हणून. त्या बाबांनी खूप 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 प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला त्याला नक्की यश भेटलं. सुरुवातीला त्याला यश भेटलं नाही, मी अध्यक्ष म्हणून तुम्हाला इथं कबूल करतो. परंतु त्यांनी खचून न जाता त्यांनी प्रत्येकांच्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि आत्ता जसं त्यांनी उल्लेख केला तसे आपले माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष सुरेशजी धोत्रे साहेब, माजी नगराध्यक्ष 2 वेळा ते पण सुरेशजी धोत्रे साहेब यांचं मी गोल्डन रोटरीकडनं मनापासून आभार मानतो. त्यानंतर दीपकबाई शाह, त्यानंतर आपले दीपक बाळासाहेब साहेब लायन्सचे आणि आमचे रोटरीयन सौरभजी मेहता यांच्या मदतीने हा प्रश्नसंच आज आपल्याला उपलब्ध झालेला आहे. परंतु हा उपलब्ध झालाय फक्त ह्याचं सगळ्यात मोलाचं काय म्हणतो आपण, रिझल्ट कधी भेटेल माहिती आहे का विद्यार्थ्यांनो? ज्या वेळेस तुम्ही धोत्रे मॅडमने सांगितलं तसा अभ्यास कराल, ज्यावेळेस तुम्ही ती प्रश्नपत्रिका सोडवाल आणि त्याच्यातनं तुम्हाला उज्ज्वल भविष्य प्राप्त होण्यासाठी तुम्ही चांगले मार्क पाडताल, तर मग हा जो कार्यक्रम घेतो ना अध्यक्ष, नगराध्यक्ष किंवा इथं आम्ही सगळे मेंबर जो वेळ देतोय ना, हा वेळ कधी काढणी लागणार आहे माहिती का? ज्यावेळेस तुम्ही चांगले मार्क पाडताल, तुमचे प्रिन्सिपल सर झाले, तुमचे शिक्षक झाले, जे तुमच्यावरती आज मेहनत घेतात. मी पण ह्या शाळेचा विद्यार्थी, तुम्हाला माहिती आहे, मी पण ह्या शाळेत घडलेलं आहे. आमच्या जुन्या मॅडम ज्या आहेत त्या 2-4 मॅडम त्यांना माहिती आहे, कारण आता बऱ्यापैकी काळ लोटलेला आहे आणि जुने शिक्षक आता रिटायर झालेले आहेत, सगळे नवीन शिक्षक आलेले आहेत. त्यातले एक ठराविक 4-5 शिक्षक आता आहेत आमच्यासमोर. मी त्यांचंही खूप मनापासून कौतुक करतो, कारण ही परंपरा तुम्ही चालू ठेवता. आज सेवा जी देतात त्यातनं आम्ही घडलेले आहे. आज आम्ही समाजाला देण्यासाठी काय जे काय पात्र ठरतो त्यातनं आम्ही निर्माण झालेले. आपल्या शहराचे प्रथम नागरिक आपले संतोषजी दाभाडे पाटील नगराध्यक्ष, तसेच नगरसेविका धोत्रे मॅडम, त्यानंतर नगरसेविका आमच्या सोबत एक परदेशी प्रशासन अधिकारी आपल्या आणि वैद्य मॅडम, आमचे प्रोजेक्ट चेअरमन, त्याच्यानंतर चेतन पटवा, आमचे मेडिकल डायरेक्टर सौरभजी मेहता आणि तसेच बाळासाहेब साहेब जो उपस्थित राहिले दीपकजी, यांचंही मी स्वागत करतो. आमचे रोटरीयन बसप्पा भंडारी आणि जे आज सर्व गाडा इथपर्यंत आणला. हा जो कार्यक्रम आज आपण जो करतोय त्याचे सर्वात जर आपल्याला 100 पैकी 100 गुण द्यायचे असतील तर ते आमचे सचिव प्रदीप टेकोडे. मी सगळ्यांनी कारण प्रत्येक मेंबरनी कसं काम करायचं असतं हे त्यांच्यापासून शिकायला पाहिजे. काय विषय येतात, खूप विषय येतात.
माझ्याकडे रोज 4-5 विषय येतात, सगळ्यांकडे विषय येतात, पण त्या विषयाला हाताळून पुढं कसं न्यायचं, पुढं नेऊन त्याला ते पूर्णत्वात कसं आणायचं हे जर शिकायचं असेल तर ते म्हणजे आमच्या प्रदीप टेकवडेकडनं. मी त्याचं रोटरी गोल्डनच्या अध्यक्ष नात्याने त्याचं खरंच मनापासून कौतुक करतो, धन्यवाद मानतो. प्रशासन अधिकारी मॅडम, आपल्याला सांगतो मी की गोल्डन रोटरी आणि आपली नगरपालिकेची शाळा यांचं खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी आपण तळेगाव दाभाडे प्लॅस्टिक मुक्ती अभियान जर असेल तर त्यामध्ये ना पूर्ण शिक्षकांचं आणि आपल्या विद्यार्थ्यांचं म्हणजे इतकं पाठबळ असतं की अक्षरशः म्हणजे ना ते चौकोनी बॅनर बनवणे, वेशभूषा करणे, अक्षरशः चौकामध्ये त्यांनी ना पटनाट्य घेतलं होतं की प्लॅस्टिक मुक्त का करावी, का गरजेचं आहे, आमचं येणारी जी पिढी आहे त्यांचं भवितव्य कशात आहे, तर ह्या गोष्टी त्यांनी त्याच्यातनं मांडलेल्या आहेत. त्यामध्ये जसं आता मी सांगितलं त्याचं प्लॅस्टिक मुक्ती अभियान आहे, हर घर तिरंगा आहे, हर घर तिरंगामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर ह्या शाळेला आपण हे जे ई लर्निंग किट आहे, जे सॉफ्टवेअर आहे, जे आपण TV म्हणतो, तो TV आमचे सौरभ नेता आहे यांच्या आईचा वाढदिवस होता, त्या आईच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तो आपल्या शाळेला सुपूर्द केलेला आहे. त्यानंतर आपलं जे आमचं डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्टकडनं आपल्याला आहे ना पुस्तकाचा संच आलता, तो आपण लायब्ररीमध्ये ठेवण्यास कौशल्य त्यामध्ये आहे ना जे नवीन आहे AI मार्गदर्शन आहे त्यामध्ये, नंतर कौशल्य प्रशिक्षणचे असे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा संच आपण नगरपालिकेच्या शाळेला संपत केलेला आहे. त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी हिमोग्लोबिन चेकिंग आपण केलेले आहे आणि त्यामध्ये पण आपल्या शाळेने खूप आपल्याला सपोर्ट केलेला आहे. त्यानंतर आत्ता जे वॅक्सिन कार्यक्रम झाला, ॲक्च्युली तो वॅक्सिनचा कार्यक्रमचा इतका मोठा आवाज होता, पण सरकारने नेमकं जे काय पत्र काढलं की बाबा ते फक्त 14 वर्षाच्याच वयागटाला द्यायचं नाही, तर अध्यक्ष तुम्हाला सांगतो वयाच्या 9 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत जवळजवळ नगरपालिकेची जी संख्या होती ती जवळजवळ 600 ते 700 विद्यार्थ्यांची संख्यांची नाव नोंदणी केली. परंतु हे सगळं आमचं 1000 वॅक्सिन आम्ही आणले होते डिस्ट्रिक्टकडनं. एका वॅक्सिनची किंमत जवळजवळ आहे ना 3200 रुपये आणि डिस्ट्रिक्टने आम्हाला ते आमच्या क्लबसाठी तुम्ही चांगलं काम करताय आमचं काम बघून त्यांनी आम्हाला ते दिलं आणि त्याच्यात आम्ही औचित्य साधून ह्या शाळेसाठी आणलं होतं. परंतु त्या दिवशी नेमकं सरकारने जे फरमान काढलं त्यामुळं ते वॅक्सिन अर्धच झालं. 356 मला वाटतं ना 356 आम्ही त्यातनं करू शकलो. तर ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वॅक्सिन जर केलं असेल तर ते गोल्डन रोटरीने केलेलं आहे आणि त्याचं श्रेय जातं आमचे मेडिकल डायरेक्टर सौरभ मेहता यांना आणि माझ्या पूर्ण टीमला. त्यानंतर आत्ता जो आपण कार्यक्रम करतो त्याचा उल्लेख मी केलेला आहे की ही शिष्यवृत्ती तुम्हाला जी देतो. आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांच्या मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो, शिक्षकांचा आभार मानतो, धन्यवाद देतो, प्रिन्सिपल सरांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या विद्यार्थ्यांचं. कारण हा कार्यक्रम पुन्हा एकदा सांगतो, हा कार्यक्रम कधी सक्सेस होईल ज्या वेळेस तुम्ही ही प्रश्नपत्रिका सोडवाल, ज्यावेळेस तुम्ही चांगला अभ्यास कराल आणि चांगले मार्क पाडताल त्यावेळेस आमचा हा कार्यक्रम सक्सेस होईल असं मी मागणी करतो आणि धन्यवाद देतो. थँक्यू.